नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या वर्तुळ या तासिकेमध्ये सर्वांचं स्वागत आहे। वर्तुळ म्हटल्यानंतर तुम्हाला काय आठवतं? राईट, गोल असणारी प्रत्येक आकृतीला आपण काय म्हणतो? ते वर्तुळाकार म्हणतो। आता याच्यामध्ये वर्तुळाची व्याख्या किंवा ते वर्तुळ म्हणजे काय हे थोडक्यात आपण समजून घेऊया। आता उदाहरण म्हणून आपण काय गृहीत धरूया की याच्यामध्ये एक फिक्स पॉइंट, एक स्थिर पॉइंट आहे। या स्थिर पॉइंट पासून एक ठराविक अंतरावरती आपण काय केले, एक बिंदूचे एक काय केलेला आहे, आकृती काढलेली आहे। आणि जी अशी गोलाकार एका स्थिर पॉइंट पासून एक बिंदूचा जो संच आपल्याला मिळतो त्याला काय म्हणतात? वर्तुळ असे म्हणतात। आणि हे जर तुम्हाला करून पाहायचं असेल तर एका स्थिर पॉइंट पासून काय घ्यायचं, एका फिक्स अंतरावरती एक दोरा बांधून घ्या आणि दोऱ्यावरती काय करायचं, पेन्सिल फिक्स करून एक आकृती काढून पहा। बघा तुम्हाला बरोबर वर्तुळ हे मिळतं। ठीक आहे, वर्तुळ हे तुम्हाला याच्या अगोदरच्या तासिकेमध्ये तुम्ही या वर्तुळाचा अभ्यास केलेला आहे। वर्तुळ म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये ठराविक बेसिक काही पॉइंट आपल्याला आठवतात, तुम्हाला झालेला असेल। वर्तुळ म्हटल्यानंतर तुम्हाला मी काय सांगितले, एका फिक्स पॉइंट पासून एका ठराविक अंतरावरती आपण जी वर्तुळाकार किंवा गोल आकृती काढतो, सर्क्युलर आकृती काढतो, त्याला आपण वर्तुळ असे म्हणतो। आता याच्यामध्ये स्थिर पॉइंट, जो स्थिर पॉइंट असतो तो स्थिर मधला जो पॉइंट आहे त्याला आपण काय म्हणतो? केंद्रबिंदू। त्यासाठी बेसिक म्हणून सुरुवातीला मी आकृती काढलेली आहे। याच्यामध्ये वर्तुळाचा पहा, वर्तुळाचा केंद्रबिंदू स्थिर पॉइंट त्याला आपण काय म्हणतो? केंद्रबिंदू। ओ हा त्याचा काय असेल? केंद्रबिंदू असेल। आणि याच्यामध्ये नंतर केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू जोडणारा जो रेषाखंड असतो, पहा त्याच्यामध्ये ओ हा केंद्रबिंदू आहे आणि वर्तुळावरचा कोणताही एक पॉइंट समजा ई, हे ओ आणि बी हा जो रेषाखंड आहे, हा रेषाखंड म्हणजे वर्तुळाची त्रिज्या असते। आणि वर्तुळाला आपल्याला अनंत त्रिज्या काढता येतात, कारण अनंत बिंदूपासून वर्तुळ बनलेलं असतं। आता याच पद्धतीने याच्यामध्ये पाहता आणखी एक दुसरी मी तुम्हाला काय रेषाखंड दिलेला आहे, तो रेषाखंड म्हणजे ए बी रेषाखंड आहे। परंतु याच्यामध्ये फरक काय आहे, जो ए आणि बी हा रेषाखंड आहे, ए बी रेषाखंड आहे, हा ए बी रेषाखंड वर्तुळाला कसा झालेला आहे? केंद्रबिंदूतून कसा झालाय? छेदला आहे। परंतु त्याचबरोबर हा वर्तुळाचे दोन बिंदू जोडतो, वर्तुळाचे दोन बिंदू जोडतो आणि त्याचबरोबर तो वर्तुळाचा केंद्रबिंदू सुद्धा जोडतो, त्याला आपण काय म्हणतो? वर्तुळाचा व्यास असे म्हणतो। आता याच्यामध्ये पहा, हा जो व्यास आहे हा दोन त्रिज्येपासून बनलेला आहे का? ओए आणि ओबी ह्या ज्या दोन त्रिज्या आहेत, ह्या दोन त्रिज्या पासून हा तुमचा व्यास बनलेला आहे। म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला थोडक्यात आपण काय सांगू शकतो की व्यास हा त्रिज्येच्या कसा असतो? दुप्पट असतो, किंवा त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते, हे आपण सांगू शकतो। इथपर्यंत लक्षात आलं असेल सर्वांना? व्यास आणि त्रिज्येमधला फरक लक्षात आलाय? त्रिज्या, वर्तुळ केंद्र आणि वर्तुळावरचा कोणताही एक बिंदू जोडला की आपल्याला त्रिज्या मिळते। व्यास केव्हा मिळतो? वर्तुळावरचा कोणतेही दोन बिंदू आणि केंद्रबिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे त्याचा व्यास असतो। ठीक आहे, आणि तिसरे जे आहे ते आहे त्याची जीवा। जीवा म्हणजे काय, तर याच्यामध्ये पहा याच पद्धतीने वरचा रेषाखंड आहे त्याच पद्धतीने आहे, पण फरक आहे की हा रेषाखंड वर्तुळ केंद्रातून गेलेला नाही। जीवा म्हणजे काय, तो वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे वर्तुळाची काय असते? जीवा असते। आणि याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल तर एबी सुद्धा वर्तुळाची काय आहे? जीवाच आहे। परंतु एबी ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा आहे। लक्षात आलं? एबी ही वर्तुळाची जीवा आहे। आता याच्यामध्ये आपल्याला आणखी एक सांगता येईल की व्यास हा वर्तुळाची जीवा असते, परंतु जीवा, प्रत्येक जीवा ही वर्तुळाचा व्यास असतेच असं नाही। त्याचा फरक तुम्हाला लक्षात आला असेल। म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वर्तुळ समजून घेत असताना अगोदर आपल्याला काय करावं लागतं? त्याचा केंद्रबिंदू, त्रिज्या, जीवा आणि व्यास हे तुमच्या सर्वांच्या व्यवस्थित लक्षात आलं असेल। ठीक आहे, त्याच्यानंतर आता त्याच्या पुढचे पॉइंट आपण पाहूयात। याच्यामध्ये एकरूप वर्तुळे दिलेत, पहा मी एकरूप कशाला म्हणता येतील की ज्याचे मापक किंवा मेजरमेंट कसं असतं? सारखं असतं, त्याला आपण एकरूप असे म्हणतो। मग याच्यामध्ये एकरूप वर्तुळे कशी ओळखायची, तर ओळखण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं वर्तुळ काढतोच कसं आपण? त्याच्या त्रिज्येवरून काढतो। समजा 2 सेमीचे काय काढा? वर्तुळ काढा। 2 सेमी त्रिज्या असलेले वर्तुळ काढा, म्हणजे वर्तुळाचं मेजरमेंट होतच कशावरून? त्याच्या त्रिज्येवरून होतं।
ज्यावेळेस या कोणत्याही दोन वर्तुळाची त्रिज्या कशी असेल, सारखी असेल, तर त्याला आपण काय म्हणता येईल की एकरूप वर्तुळे असे म्हणता येईल. उदाहरणामध्ये ह्याची त्रिज्या 4 सेमी आहे आणि दुसऱ्या वर्तुळाची सुद्धा त्रिज्या किती असेल, 4 सेमी असेल, तर हे दोन वर्तुळे काय म्हणता येतील आपल्याला, एकरूप वर्तुळे आहेत असं म्हणता येतील. हे लक्षात आलं? ठीक आहे. नंतरचा पॉइंट आहे आपला समकेंद्री वर्तुळे. सम म्हणजे सारखी. पहा याच्यामध्ये दोन वर्तुळे दिलेली आहेत आणि या दोन्ही वर्तुळाचा केंद्रबिंदू हा कसा आहे, समान किंवा सामायिक आहे. त्याला काय म्हणतात, समकेंद्री वर्तुळे असे म्हणतात. ठीक आहे. आता नंतरचा पॉइंट आपण पाहणार आहोत छेदणारी वर्तुळे. छेदणारी वर्तुळे म्हणजे याच्यामध्ये आकृती दिलेली आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. समजा पहिलं आणि हे दुसरं वर्तुळ आहे, याच्यामध्ये मी काय म्हणते, समजा ओ केंद्रबिंदू असलेले वर्तुळ आणि पी केंद्रबिंदू असलेली हे दोन वर्तुळे आहेत आणि ही दोन्ही वर्तुळे परस्परांना कोणत्या तरी दोन पॉइंट मध्ये छेदतात. तर ते दोन पॉइंट आपण काय गृहीत धरले, समजा ए आणि बी, तर याला काय म्हणतात, छेदणारी वर्तुळे. जेव्हा वर्तुळे एकमेकांना छेदतात त्यावेळेस किती बिंदूमध्ये छेदतात, ते दोन बिंदूमध्ये छेदतात. ठीक आहे. आता पुढचा पॉइंट आहे गुणधर्म. हे गुणधर्म आपल्याला याच्या अगोदरचे इयत्तेत आपण शिकलेलो आहोत, तरी आपण आता थोडी काय करणार आहोत, त्याची रिव्हिजन किंवा सराव घेणार आहोत. गुणधर्म पहा, आठवत आहेत का तुम्हाला? पहिला गुणधर्म आहे वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला किंवा टाकलेला लंब जीवेला काय करतो, दुभागतो, म्हणजे सारख्या दोन भागामध्ये त्याचं विभाजन करतो. किंवा केंद्रातून जीवेवर काढलेला लंब, सगळ्यात महत्वाचा लंब. याच्यामध्ये आकृती मी खालच्या साईडला दिलेली आहे. पहिल्या गुणधर्माची ही आकृती असेल. पहा आता याच्यामध्ये केंद्रबिंदूतून AB या जीवेवरती एक लंब टाकलाय, ओडी हा लंब टाकलाय आणि ओडी लंबामुळे काय झालेलं आहे, तर या जीवेचं काय झाले, दुभागली गेलेली आहे, म्हणजे सारख्या दोन भागात विभाजन झालेलं आहे, म्हणजेच AD बरोबर DB. लक्षात आलं? कधीही गुणधर्म केव्हा यूज करायचा, तर ज्यावेळेस आपल्याला काय सांगितलं असेल की वर्तुळ केंद्रातून टाकलेला लंब किंवा काढलेला लंब जीवेला काय करतो, दुभागतो. चला आता दुभागतो म्हणल्यानंतर सारख्या दोन भागात विभाजन होतं आणि लंब म्हणल्यानंतर किती अंशाचा कोण तयार होतो, 90 अंशाचा. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे दुसरा गुणधर्म, वर्तुळाच्या दोन जीवा वर्तुळ केंद्रापासून समदूर असतील तर त्या समान लांबीच्या असतात. वर्तुळाच्या दोन जीवा वर्तुळ केंद्रापासून समदूर असतील. पहा त्याच्यामध्ये दुसरी आकृती दिलेली आहे. वर्तुळ केंद्रापासून ह्या ज्या काय दिलेल्या आहे, जीवा DC आणि जीवा EF, ह्या दोन जीवा दिलेल्या आहेत, त्या समदूर दिलाय. समदूर दिलेले आहेत म्हणजे अशामधलं जे अंतर आहे त्या दोन पॉइंट मधलं OP आणि OQ हे जे अंतर आहे, हे अंतर कसे, सारखे. आणि हे जर अंतर सारखं असेल तर त्या ज्या जीवा आहेत म्हणजे DC आणि EF ह्या जीवा कशा असतील, एकरूप असतील. हा दुसरा गुणधर्म आहे. आणि तिसरा गुणधर्म पहा, एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समदूर असतात. एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवा, एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवा, एकरूप जीवा PQ आणि RS या दोन जीवा जर एकरूप असतील तर त्या वर्तुळ केंद्रापासून कसं असतात, समदूर अंतरावरती असतात. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स आपण कोणतं म्हणूयात, OA आणि OB, हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स कसं आहे, सारखं आहे. किंवा जर जीवा कशा असतील, एकरूप असतील. हे तिन्ही गुणधर्म आपल्याला कुठे यूज करायचे किंवा कुठे वापर करायचे हे लक्षात येण्यासाठी अगोदर हे गुणधर्म तुम्ही समजून घ्या. सर्वांनी हे लिहून घ्यायचं आहे. लिहून घ्या. सर्वांचं लिहून झालं असेल तर त्यानंतरचा पॉइंट आपल्याला पाहायचा आहे स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. महत्वाचं प्रमेय आहे, प्रश्न सोडवण्यासाठी महत्वाचं आहे. चला घ्या आता प्रमेयाचं स्टेटमेंट. विधान काय दिले ते पाहूयात आपण. वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते. म्हणजे स्पर्शिका ही त्रिज्येला लंब असते, एवढंच मीनिंग याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये स्पर्शिका म्हणजे काय हे अगोदर आपल्याला समजणं अत्यंत महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये
हे जे वर्तुळ केंद्र ओ असलेलं वर्तुळ आहे, ओ केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळामध्ये ओपी ही त्याची त्रिज्या आहे आणि याच्यामध्ये यल ही त्याची काय रेषा दाखवलेली आहे। यल रेषा ही वर्तुळाची स्पर्शिका आहे। स्पर्शिका केव्हा म्हणता येईल, ज्यावेळेस एखादी रेषा ही वर्तुळाला एकाच बिंदूमध्ये काय करते, स्पर्श करते किंवा छेदते, त्याला स्पर्शिका असे म्हणतात। आणि पी हा त्याचा याच्यामध्ये काय म्हणता येईल आपल्याला, स्पर्श बिंदू आहे का याच्यामध्ये। स्पर्शिका म्हणजे एवढं लक्षात ठेवायचं की जी रेषा वर्तुळाला एका बिंदूमध्ये काय करते, स्पर्श करते, ती रेषा म्हणजे वर्तुळाची स्पर्शिका असते। आणि ज्या पॉइंट मध्ये किंवा जी बिंदूमध्ये स्पर्श करते तो त्याचा स्पर्श बिंदू असतो। म्हणजे या वर्तुळाचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केला तर या वर्तुळामध्ये ओ हा त्याचा केंद्रबिंदू आहे, ओपी ही त्याची त्रिज्या आहे आणि रेषा यल ही त्याची काय आहे, स्पर्शिका आहे। आणि रेषा यल ही स्पर्शिका बिंदू पी मध्ये काय करते, स्पर्श करते किंवा छेदते। म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय सांगायचंय की सिद्ध काय करायचंय की त्रिज्या काय असते, स्पर्शिकेला लंब असते किंवा स्पर्शिका त्रिज्येला लंब असते। ओपी इज परपेंडिक्युलर टू किंवा लंब रेषा यल। आता याच्यामध्ये तुम्हाला स्पर्शिका त्रिज्या याचा अर्थ समजला असेल तर आपण काय करूया की कोणतेही प्रमेय सोडवत असताना त्याचा पक्ष, साध्य आणि सिद्धता हे 3 भाग पडतात। पक्ष म्हणजे कोणता भाग, तर प्रमेयामध्ये ऍक्च्युअली आपल्याला दिलंय काय, तो भाग येतो आपला पक्षाचा भाग आणि जे सिद्ध करायचं असतो ते विधान म्हणजे आपला साध्यचा भाग असतो। हे आपल्याला माहित आहे की आपण 9वीच्या इयत्तेमध्ये शिकलेलो आहोत। आता याच्यामध्ये आपल्याला पक्षमध्ये गिवन मध्ये काय दिलेले ते अगोदर समजून घेऊयात आपण। ओ केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळामध्ये, ओ केंद्रबिंदू असलेले वर्तुळ दिले, राईट। ओ केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाला रेषा यल ही बिंदू पी मध्ये स्पर्श करते। काय सांगितलं होतं तुम्हाला, रेषा यल ही वर्तुळाला बिंदू पी मध्ये स्पर्श करते। रेख ओपी ही त्रिज्या आहे, राईट। म्हणजे जे आपल्याला दिले ते फक्त विधान आपण कशामध्ये घेतलेलं आहे, पक्षमध्ये घेतलेलं आहे, एवढं आपल्याला दिलंय। तर यावर आपल्याला सिद्ध काय करायचंय, तर रेषा यल ही जी स्पर्शिका आहे ही स्पर्शिका त्रिज्येला कशी असते, लंब असते। म्हणजे किती अंशाचा कोन तयार करते, 90 अंशाचा कोन तयार करते, ही आपल्याला सिद्ध करायचंय। तर त्याच्यामध्ये सिद्धता म्हणजे प्रमेय सिद्ध करत असताना 2 प्रकार करतात। आता याच्यामध्ये इनडायरेक्ट मेथड जी आहे त्या मेथडनं आपण आता सिद्ध करणार आहोत। तर ही मेथड म्हणजे काय, तर आपल्याला जे सिद्ध करायचंय म्हणजे काय सिद्ध करायचंय की स्पर्शिका ही त्रिज्येला लंब आहे, त्याच्या अपोजिट म्हणजे त्याच्या विरुद्ध आपण गृहीत धरणार आहोत की रेषा यल ही त्रिज्या ओपीला कशी करत नाही, लंब नाही, हे आपण गृहीत धरणार आहोत। जे आपल्याला सिद्ध करायचंय त्याच्या उलट आपण गृहीत धरायचे। म्हणजे समजा म्हणजे गृहीत धरलं, आपण काय गृहीत धरलं, हे रेषा यल ही रेख ओपीला कशी नाहीये, लंब नाही। आता ही स्पर्शिका त्रिज्येला म्हणजे ओपी या त्रिज्येला लंब नाही आणि ओपीला जर लंब नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी पॉइंटला किंवा रेषेला असेल, कारण जी ती स्पर्शिका आहे ही स्पर्शिकेला ओपीला लंब नाही, परंतु स्पर्शिका म्हटल्यानंतर कोणत्या तरी एका बिंदूमध्ये काय करते, ती स्पर्श करते किंवा इंटरसेक्ट करते। जर ती बिंदू पी मध्ये इंटरसेक्ट करत नसेल म्हणजे बिंदू पी मध्ये छेदत नसेल तर दुसऱ्या कोणत्या तरी बिंदूमध्ये छेदत असेल, बरोबर आहे। मग तो दुसरा बिंदू आपण काय गृहीत धरला पहा, म्हणजेच रेषा यल ही रेख ओक्यूला लंब आहे असं मी गृहीत धरलं। जर तो बिंदू पी मध्ये छेदत नसेल तर तो कशामध्ये छेदतो, तो क्यू मध्ये छेदतो। हे पहा, पहिली आकृती जी आहे ती आकृती आपण जे आपल्याला दिलेला आहे पक्षमध्ये त्याच्यानुसार गृहीत धरली आणि दुसरी आकृती आपण काय घेतली, गृहीत धरायला लागलो। याच्यामध्ये बिंदू पी मध्ये तो छेदत नाही म्हणजे दुसऱ्या बिंदूमध्ये क्यू मध्ये तो छेदतो, म्हणून ही आपली दुसरी आकृती आपण आपल्या गृहीतकानुसार आपण काय केली, या आकृतीची रचना करून घेतलेली आहे। रेषा यल ही स्पर्शिका आहे, यल ही स्पर्शिका पी या बिंदूमध्ये त्याला काय करत नाही, छेदत नाही, म्हणजे कोणत्या बिंदूमध्ये छेदते, क्यू या बिंदूमध्ये छेदते असं आपण गृहीत धरलंय। आता याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल, तो लंब आहे, परंतु बिंदू कोणते बिंदू राईट, बिंदू क्यू आणि बिंदू पी, इथं माझ्याकडून बिंदू कोणता झालेला आहे, ओ बिंदू झालेला आहे, बिंदू पी आणि बिंदू पी व बिंदू
पी व क्यू हे दोन्ही बिंदू कसे आहेत, हे दोन्ही बिंदू कसे आहेत, भिन्न बिंदू आहेत, म्हणजे परस्परापासून ते वेगळे बिंदू आहेत। आणि हे जे भिन्न बिंदू असतील तर याच्यामध्ये आणखी एक रचना आपण करून घेतली। काय रचना करून घेतली तर याच्यामध्ये जी स्पर्शिका आहे याच्यामध्ये दुसरा आणखीन एक मी बिंदू गृहीत धरला की तो काय करतो, स्पर्शिकेवरचाच तो बिंदू आहे आणि तो बिंदू अशा पद्धतीने मी काढलेला आहे किंवा गृहीत धरलेला आहे की तो बिंदू हा क्यू बिंदू आर आणि पी च्या दरम्यान यावा या पद्धतीने तो बिंदू घेतलेला आहे। आणि त्याचबरोबर मी त्याच्यामध्ये आणखी काय गृहीत धरलेलं आहे की जे आर क्यू चं अंतर आहे तेच अंतर मी कशाचं घेतले, क्यू पी चं अंतर घेतलेले, म्हणजे एवढं ज्याचं अंतर असेल तेवढंच या अंतर असावं या उद्देशाने किंवा या हेतूने बिंदू आर हा घेतलेला आहे। आपण गृहीतक आहे म्हणून आर हा बिंदू असा घेता येईल की आर डॅश क्यू डॅश पी, म्हणजे क्यू हा बिंदू आर आणि पी च्या मध्ये आहे आणि त्याच्यामधील आर क्यू आणि क्यू पी चं अंतर कसं आहे, सारखं आहे। चला मग जर असं असेल तर याच्यामध्ये आपल्याला रचनेनुसार दोन त्रिकोण मिळत आहेत। पहिला त्रिकोण असेल ओ क्यू आर आणि दुसरा त्रिकोण असेल ओ क्यू पी। या दोन त्रिकोणाचे आपण काय करणार आहोत पाहत आहे, आपल्याला एकरूप दाखवता येतात का ते पाहूयात। मग याच्यामध्ये पहिल्या त्रिकोणामध्ये पहा ओ क्यू आणि दुसऱ्या त्रिकोणामध्ये पण पहा ओ क्यू, या दोन्हीही ज्या बाजू आहेत त्या कशा आहेत, सामायिक बाजू आहेत आणि जर ते सामायिक बाजू असतील तर त्याची लांबी कशी असणार आहे, सारखी असेल, म्हणून दोन्ही रेख कसे असतील, एकरूप असतील। ठीक आहे। दुसरा आणखी बिंदू क्यू ओ क्यू हा यलवरती लंब आहे, म्हणजे इथं 90 अंशाचा कोन तयार झाला आणि जर इथं 90 अंशाचा कोन असेल तर इथं सुद्धा 90 अंशाचा कोन तयार होतो। मग जर तसं असेल तर प्रत्येक कोन 90 अंशाचा असल्यामुळे आपण काय समजू शकतो, कोन क्यू हे एकरूप कोन झाले। आणि त्याच पद्धतीने आपण रचनेमध्ये काय घेतलं होतं की आर क्यू आणि क्यू पी हे जे दोन रेषाखंड आहेत एकरूप लांबीचे आहेत रचनेनुसार, म्हणून या दोन्ही एकरूप दाखवणे म्हणजे त्रिकोण ओ क्यू आर आणि ओ क्यू पी हे दोन त्रिकोण बाजू कोन आणि बाजू या कसोटीनुसार आपण काय दाखवले, एकरूप दाखवले। हे जो दोन त्रिकोण जर एकरूप असतील या दोन त्रिकोणाच्या संगत बाजू सुद्धा कशा असतात, एकरूप असतात, म्हणून त्याच्या संगत बाजू ओ आर आणि ओ पी ह्या ज्या दोन बाजू आहेत त्या कशा दाखवल्या, आपण एकरूप दाखवल्या। आणि ह्या दोन बाजू जर एकरूप असतील किंवा सारख्या असतील तर याच्यामध्ये एक जी बाजू आहे रेख ओपी ही त्याची त्रिज्या आहे, कशामध्ये दिले ते ऑलरेडी आपल्याला त्यांनी पहा पक्षमध्ये दिलेले त्यांनी ते आपल्याला की ओपी ही वर्तुळाची त्रिज्या आहे आणि याच्यामध्ये तसेच ओपी आणि ओआर ची लांबी सारखी आहे, म्हणजे ओआर ही सुद्धा वर्तुळाची त्रिज्या आहे। ओपी आणि ओआर ह्या जर वर्तुळाच्या त्रिज्या असतील तर याच्यामध्ये पहा बिंदू आर हा वर्तुळावरच असेल। त्रिज्या म्हणल्यानंतर त्रिज्येची व्याख्या मी सांगितली, वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरचा बिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे वर्तुळाची त्रिज्या होय। म्हणजे आर हा बिंदू सुद्धा कसा असेल, वर्तुळावरच असेल, बरोबर आहे। म्हणजेच रेषा एल ही वर्तुळाला बिंदू पी आणि आर मध्ये छेदते पहा, परंतु हे शक्य आहे का, नाही, कारण रेषा एल ही स्पर्शिका आहे आणि स्पर्शिकेची व्याख्या काय पाहिली आपण, स्पर्शिका ही वर्तुळाला एका आणि एकाच बिंदू मध्ये छेदते हे आपण पाहिलेलं आहे। ठीक आहे। आणि जर ती एकाच बिंदू मध्ये छेदत असेल, एकाच बिंदू मध्ये स्पर्श करत असेल तर इथं काय आलंय की रेषा एल ही बिंदू वर्तुळाला पी आणि आर मध्ये छेदते, म्हणजे आपल्याला जे मिळालेलं आहे म्हणजे रेषा एल ही वर्तुळाला एका बिंदूत छेदते हे कसं आहे, आपल्याला मिळालेल्यानुसार चुकीचं आहे। आपल्याला मिळाले काय, रेषा एल ही वर्तुळाला पी आणि आर मध्ये छेदते, परंतु ऍक्च्युअल असं होत नाही। स्पर्शिका ही वर्तुळाला एका आणि एकाच बिंदू मध्ये छेदते किंवा स्पर्श करते, म्हणजे आपण जे गृहीत धरलं होतं, काय गृहीत धरलं होतं की रेषा एल ही त्रिज्या ओपीला लंब नाही, हे कसं आहे, असत्य आहे। आपण जे गृहीत धरलं होतं ते चुकीचं आहे आणि आपण गृहीत धरलेलं जर चुकीचं असेल तर आपल्याला जे सांगितलेलं आहे की रेषा एल ही त्रिज्या ओपीला लंब आहे तेच बरोबर आहे। म्हणजेच रेषा एल ही त्रिज्या ओपीला कशी असेल, लंब असेल। मला वाटतं हा प्रमेय सर्वांच्या व्यवस्थित लक्षात आलेला असेल। प्रत्येकाने हा थेरम काय करायचं, एकदा दोनदा स्वतः लिहून त्याचं व्यवस्थित रिव्हिजन करायचं आहे
लिहून काढायचं आहे आणि ग्रुपवरती पाठवायचं आहे। याच्यामध्ये एकच लक्षात ठेवायचं की या प्रमेयाचा अर्थ काय होतो। या प्रमेयाचा अर्थ होतो की स्पर्शिका ही त्रिज्येला लंब असते, एवढंच फक्त अर्थ तुम्ही याचा लक्षात घ्या। ठीक आहे, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय म्हणल्यानंतर प्रत्येकाने एक लक्षात ठेवायचं की स्पर्शिका ही त्रिज्येला लंब असते। ठीक आहे, चला एवढं लिहून घ्या।